नमस्कार, चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। व्हेंटिलेटरवर असताना एअर होस्टेसवर डिजिटल बलात्कार झाल्याचा पीडितांनी आरोप केला। आरोपीला अटकही करण्यात आली। आता प्रश्न पडतो ते म्हणजे डिजिटल बलात्कार म्हणजे काय? काय झालं नेमकं, आपण त्यावरती एक नजर टाकू। गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता। सदर एअर होस्टेसने तक्रार दाखल केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली। शुक्रवारी म्हणजे 18 एप्रिलला गुरुग्राम पोलिसांनी रुग्णालयातील तंत्रज्ञ दीपक कुमारला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली। नेमकं प्रकरण काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकू। मूळची पश्चिम बंगालमध्ये राहणारी एअर होस्टेस, तिचं वय 46 वर्ष, तिच्या विमान कंपनीच्या एका प्रशिक्षणासाठी गुरुग्राम मध्ये आली होती। ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती तेथील स्विमिंग पूल मध्ये पडून जखमी झाल्यामुळे तिला 5 एप्रिल रोजी मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल रोजी तिचे लैंगिक शोषण झाले असा आरोप तिने केला होता। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 14 एप्रिल रोजी पीडितेने डिजिटल बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली। गुरुग्राम पोलीस आयुक्त विकास कुमार अरोरा यांनी गुरुवारी SIT नेमून आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके पाठवली। त्यानंतर दीपक कुमारला अटक करण्यात आली। दीपक कुमार वय वर्ष 25, हा मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे। मेदांता रुग्णालयात तो तंत्रज्ञ म्हणून काम करत होता। ICU मधील यंत्राची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती। 5 महिन्यापूर्वी तो या रुग्णालयामध्ये रुजू झाला होता। शनिवारी त्याला न्यायालयात सादर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पीडितेने केला डिजिटल बलात्काराचा आरोप। आता एअर होस्टेसने आपल्या तक्रारीत म्हटले होते की 6 एप्रिल रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील 2 नर्स तिचे कपडे बदलण्यासाठी आल्या होत्या। त्यावेळी पीडित महिला अर्धबेशुद्ध अवस्थेत होती। त्यावेळी तिथे एक पुरुष येऊन 2 नर्सशी बोलत असल्याने तिला जाणवले। त्या व्यक्तीने दोन्ही नर्सना उद्देशून माझ्या कमरेच्या घेऱ्यावर प्रतिक्रिया दिली असं पीडितेचं म्हणणं आहे। तसेच काही वेळाने त्याचा हात माझ्या शरीराच्या खालून गेल्याचे मला जाणवले असाही आरोप पीडितेने केला आहे। आरोपीने गुप्तांगाला स्पर्श केल्याचाही आरोपही पीडितेने केलेला आहे। आता आपण पाहूयात डिजिटल बलात्कार म्हणजे काय। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार डिजिटल बलात्कार ही संज्ञा गंभीर प्रकारच्या विनयभंगासाठी वापरली गेली आहे। महिलेच्या संमतीशिवाय बळजबरीने गुप्त अंगाला हात लावण्याच्या प्रकारासाठी डिजिटल बलात्कार असा शब्द वापरला गेला। अशा प्रकारचा गुन्हा घर, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी किंवा कोठडीत होऊ शकतो। या प्रकारच्या गुन्ह्यामुळे पीडितेला मानसिक धक्का बसतो। अशाच प्रकारच्या गुन्ह्याला डिजिटल बलात्कार असं म्हटलं जातं।